नमस्कार मित्रांनो, निवडणुका जवळ आले त्यामुळे तुम्हाला तुमचं नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या तेही एकदम फ्रीमध्ये आपलं नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं तेच पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं युनिक गाईड हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर जर या ॲप्लिकेशनवरती तुमचा अकाउंट असेल तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। जर अकाउंट नसेल तर न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करायचा आहे। तर माझं ऑलरेडी अकाउंट आहे त्यामुळे मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो। तर मित्रांनो, लॉग इन सक्सेसफुली झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। वरती तुम्हाला सर्च बार हा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। पहिला ऑप्शन आहे सर्च बाय मोबाईल, त्यावरती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून सर्च करू शकता। दुसरा पर्याय म्हणजे सर्च बाय बारकोड, म्हणजे तुमच्या मतदान कार्डवरती जो QR कोड आहे तो या ठिकाणी तुम्ही स्कॅन करू शकता। तिसरा पर्याय म्हणजे सर्च बाय डिटेल्स, या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकून त्यानंतर रिलेटिव्हचं नाव टाकून त्यानंतर तुमचं वय टाकून त्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्टेट म्हणजेच आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचा मतदारसंघ कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। आणि चौथा पर्याय म्हणजे ई पिक नंबर, या ठिकाणी तुम्ही तुमच्या मतदान कार्डवरती जो ई पिक नंबर असतो तो या ठिकाणी टाकून सर्च करू शकता। तर मी या ठिकाणी माझा ई पिक नंबर टाकून सर्च या ऑप्शनवरती क्लिक करतो। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझी सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे, म्हणजेच माझं नाव मतदान यादीमध्ये आहे। अशा प्रकारे तुम्ही देखील तुमचं नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे चेक करू शकता। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या मतदारसंघातून बघत आहात ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जय महाराष्ट्र।